आज आपल्या पंढरपूर शहरात एक आनंदाची बातमी आहे। ते आपल्या जिजामाता बागेचं उद्घाटन सोहळा आपल्या पंढरपूर मंगळवेढा संघाचे आमदार समाधानदादा अवताडे आणि तसेच प्रशांत मालक परिचारक यांच्या उपस्थितीत होणार आहे। तरी आपण पंढरपूर वासियांनी या जिजामाते बागेसाठी 5:30 वाजता सगळ्यांनी उपस्थित राहावे ही सगळ्यांना नम्र विनंती। धन्यवाद। जे लोकांनी म्हणजे त्यांनी आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता, म्हणजे मी अध्यक्ष आहे आणि इव्हन सीओचं सुद्धा पत्रिकेत नाव नाही, सीओ साहेबांना, अध्यक्षांना आणि नगरसेवकांना कुणालाही विश्वासात न घेता, कुठलीही पूर्वकल्पना न देता जर अशी पत्रिका आस्थापना विभागाकडून न छापता कुठेतरी बाहेर पत्रिका छापून जर असं आव्हान ते करत असतील तर त्या लोकांवरती संबंधित प्रत्येक घटकावरती कारवाई व्हावी। कामाच्या क्वालिटीचा देखील आहे। संबंधित बऱ्याचशा संघटनांनी आम्हाला बऱ्याच वेळा वेळोवेळी पत्र दिलेलं आहे की तिथे क्वालिटी चेक व्हावी। क्वालिटी चेक झाल्यानंतर क्वालिटी चेकचा पण विषय आहे आणि सोयी सुविधांचा पण विषय आहे। त्या जिजामाता राष्ट्रमाता जिजामाता उद्यानामध्ये आपण बघितलं तर बऱ्याचशा सोयी सुविधा अपुऱ्या आहेत। तिथे टॉयलेट बाथरूमची सोय नाही, बऱ्याच वर्षापासून ती बाग बंद आहे। जर उद्घाटन करायचं होतं तर अगोदरच करायचं होतं, मग आताच हा घाट कशासाठी म्हणजे हा चाललेला आहे। तिथं कुठलीही सोयी सुविधा नाहीये, टॉयलेट बाथरूमची सोय नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, तिथं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठली सोय नाही, कुठलाही ठराव तिथं झालेला नाही आणि अशा अवस्थेत जर हे उद्घाटन झालं तर ते चुकीचं होईल असं आम्हाला वाटतंय। आताच पोलीस प्रशासनाने तिथं म्हणजे हे पाठवलेलं आहे की हे चुकीच्या दृष्टिकोनातून चाललेलं आहे आणि 2 कर्मचारी देखील त्यांनी पाठवलेले आहेत, योग्य ती कारवाई होईल। काय म्हणता? उद्घाटन कशासाठी थांबवलं? राजकीय श्रेयवाद आहे हा का? तिथं कामच झालेलं नाही पूर्ण। हे बघा, हे उद्घाटन होत असताना लोकांचं ही बाग जी आहे ती कुणासाठी आहे? सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी आहे, इथल्या लोकांच्यासाठी आहे। त्यांना सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अशी बाग द्यावी अशी आमची इच्छा आहे। ही ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस आम्ही लोकसहभागातून ती बाग स्वच्छ केली। इतक्या दिवस बंद अवस्थेत असलेली बाग तुम्ही बघितलेलं आहे की लोकसहभागातून तिथं आम्ही स्वच्छता अभियान घेतलं आणि ते बाग स्वच्छ केली आणि त्या दिवसापासून आम्ही तिथं कामाला लागलेलो आहोत। आणि ही बाग चालू करत असताना एवढा मोठा निधी कुठं खर्च झाला त्याची क्वालिटी चेक होणं वारंवार विविध संघटनांचं मागणं आहे। ती क्वालिटी चेक होऊन त्या बागेत ज्या सोयी सुविधा अपुऱ्या आहेत त्या सुविधा पहिल्यांदा पूर्ण केल्या जावत आणि तिथं टॉयलेट बाथरूमची सोयी सुविधा नाही ती पूर्ण करून तिथल्या सगळ्या नागरिकांना आपल्या शहरामधल्या विश्वासात घेऊन त्याची रीतसर म्हणजे सगळ्या सोयी सुविधा पूर्ण करून लोकांना विश्वासात घेऊन योग्यरित्या त्याची जाहिरात होणं गरजेचं आहे। सगळ्यांना विश्वासात घेऊन तुमच्या माझ्यासारख्यांना सगळ्यांना आमंत्रण देऊनच मग बागेचं उद्घाटन होणं आवश्यक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।